महामारीचं. आणि ज्यामध्ये जर एकीकडे बघायला गेलं तर या कोरोनाच्या भीतीनेच बरीचशी लोक दगावली जात आहे, किंवा दुसरीकडे आपल्याकडे अपुरी असलेली वैद्यकीय सुविधा, त्यानंतर आपण ही उपचार पद्धती घेताना आपला निर्णय कुठे चुकतोय का, किंवा कोरोनावर मात करण्यासाठी जे उपचार आपल्याला घ्यायचे याच्यासाठी आयुर्वेदामध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत का, या सगळ्या विषयांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि यासाठी मार्गदर्शन करण्यास आपल्या सोबत आज आयुर्वेदाचार्य अभिनव मुठे सर आज आपल्या सोबत आहे. सर नमस्कार. तुमचं नमस्कार. मी मनापासून स्वागत करत आहे आणि सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. सर आयुर्वेदाचार्य आहे आणि समर्थनगर नाशिक इथे त्यांची सध्याला प्रॅक्टिस सुरू आहे आणि गेल्या 25 वर्षापासून सर या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यासोबतच सर योग शिक्षक सुद्धा आहे आणि योगशास्त्र या विषयामध्ये त्यांनी MA केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वपूर्ण मुद्दा म्हणजे जे काही 1 वर्षापासून आपल्याकडे कोरोनाचा हा काळ सुरू झालेला आहे, यामध्ये सरांकडे सुद्धा कोरोनाचे हे पेशंट्स आलेले असून आणि साधारण 4 ते 5,000 पेशंट सरांच्या उपचाराने इथे बरे सुद्धा झालेले आहेत. तर सर मला वाटतं आपण सुरुवात करूया या चर्चेस. आणि सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न माझा असा असेल की कोरोनाची जी सध्याची स्थिती आहे की लोकांमध्ये कोरोनाविषयीची असणारी भीती किंवा एक वेगळं चित्र आहे, आणि वास्तवात या आजाराचं नक्की काय चित्र आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोरोना हा गेल्या 1 वर्षापासून जवळपास गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनासाठी आपल्या सरकारने, केंद्र सरकारने लॉकडाऊन केलं. म्हणजे जवळपास 1 वर्ष आता त्याला पूर्ण होऊन गेलं आणि आणखीन वरती 2 महिने झाले. म्हणजे गेल्या 14 महिन्यापासून ह्या आजारासोबत आपण आहोत. आजाराची दुसरी लाट आणलेली आहे आणि ह्या लाटेमध्ये बरेच लोक ह्या लाटेमध्ये त्या लाटेनी ग्रस्त झालेले आहेत असं आपण म्हणूया. पण घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. कारण आपल्याकडे आपलं जे शास्त्र आहे आयुर्वेद, की जे इसवी सनापूर्वी 5 ते 10 हजार वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा अशा आजारांचा उल्लेख सापडतो. जर आपल्या वेदांमध्ये, आयुर्वेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे. अथर्ववेद हा किंवा कुठलेही वेद, म्हणजे चारही जे वेद आहेत आपले, हे अपौरुषेय आहेत. म्हणजे काय तर ते त्यांच्यात जे ज्ञान सांगितलं गेलं हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यामुळे जर आयुर्वेदात त्याचा उल्लेख असेल तर त्याच्यामुळे त्याला सोल्युशन, त्याच्यावरती उत्तर पण आयुर्वेदाकडे आहे. आणि आपण सगळेजण म्हणजे आपण कृषी प्रधान देशात राहतो आणि आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये वेगवेगळ्या निरनिराळ्या वनस्पती आहेत आणि त्या औषधी आहेत आणि त्या आपल्याला अशा आजारांमधून बऱ्या करू शकतात. त्याच्यामुळे आपल्यासारख्या देशांनी अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आयुर्वेदाची व्याख्या काय हे पण आपण बघितलं पाहिजे. आयुर्वेदाचं प्रयोजन काय हे पण बघितलं पाहिजे. तर आयुर्वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेद सौच्यते. म्हणजे आयुष्यासाठी हितकारक काय, आयुष्यासाठी अहितकारक काय, आयुष्य कुठल्या गोष्टींनी वाढू शकतं, या गोष्टींचा ज्या शास्त्रात उल्लेख केलेला आहे ते म्हणजे आयुर्वेद शास्त्र. आता या आयुर्वेद शास्त्राचं प्रयोजन काय आहे तर आयुर्वेदात असं सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षः. म्हणजे स्वस्थ माणसाचं स्वास्थ्य आधी रक्षण झालं पाहिजे आणि मग एवढं करून जर काही कारणामुळे, अशी वेगवेगळी कारणं आहेत की ज्यामुळे जर असा आजार आला तर आतुरस्य व्याधी परिमोक्षः, म्हणजे आजार पण दूर झाले पाहिजे. थोडक्यात आता जो हा आजार आलेला आहे तर ह्या अशा आजारांचा उल्लेख आयुर्वेदात आहे का तर निश्चित आहे. अशा प्रकारचे जे आजार आहेत ते आयुर्वेदात उल्लेखलेले आहेत. त्याचा उल्लेख आहे हे सांगण्यासाठी मी मुद्दामून श्लोकांचा थोडासा वापर करणार आहे, म्हणजे आपल्या ग्रंथांमध्ये हा उल्लेख आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं म्हणून. तर एक महत्वाचा श्लोक काय सांगतो, तो प्रसंगात गात्र संस्पर्शात निश्वासात सहभोजनात एकशय्यासनात चापी वस्त्रमाल्यानुलेपना कुष्ठम ज्वरश्च शोषश्च नेत्राभिष्यंद एवच औपसर्गिक रोगांश संक्रामंती नरात नरम. म्हणजे औपसर्गिक रोग किंवा जनपदोध्वंस व्याधी, ज्याला आधुनिक शास्त्रामध्ये इपिडेमिक किंवा पॅन्डेमिक असं म्हणतात. ज्या वेळेला सगळ्या जगभर तो पसरतो तेव्हा त्याला पॅन्डेमिक म्हणतात. त्याला आयुर्वेदामध्ये जनपदोध्वंस व्याधी किंवा औपसर्गिक रोग अशी त्याला संज्ञा दिलेली आहे.
हे आजार म्हणजे नेमकं काय असतं, तर ते एका माणसाकडनं दुसऱ्या माणसाकडे पसरतात. कोणते असतात असे आजार? तर कुष्ठम ज्वरश्च शोषश्च नेत्राविष्यंदेवच. म्हणजे काय? कुष्ठ म्हणजे स्किन डिसीज, ज्वर म्हणजे आता आलेला हा कोरोना, शोष म्हणजे ट्युबरक्युलोसिस. प्रत्येकाला माहिती आहे की ट्युबरक्युलोसिस हा लोक खोकतात, थुंकतात आणि त्याच्यातून तो आजार इतरत्र पसरतो. आणि नेत्राविषंद म्हणजे डोळे येणं. हा प्रत्येकाला माहिती आहे की डोळे आलेला माणूस जर आपण त्याच्याकडे बघितलं की आपल्याला डोळ्यात चुरचुरायला लागतं, खुपायला लागतं आणि लगेच 4 दिवसामध्ये आपल्याला पण तो आजार होतो. म्हणजे थोडक्यात हे आजार आयुर्वेदामध्ये उल्लेखलेले आहेत. जर हे आयुर्वेदात उल्लेखलेले आहेत तर त्याच्यामध्ये जे सुरुवातीचे 2 ओळी मी सांगितल्या श्लोकाच्या की प्रसंगात गात्र संस्पर्शात, तर प्रसंगात म्हणजे काय? तर एका वेळेला अनेक माणसं जर एकत्र येत असतील समारंभासाठी म्हणा किंवा दुसऱ्या कुठल्या कारणासाठी म्हणा, तर त्यावेळेला हा आजार पसरण्याची शक्यता असते. गात्र संस्पर्शात म्हणजे एकमेकाच्या शरीराचा एकमेकाला स्पर्श झाला म्हणजे गर्दी गडबड असते. ज्या आजकाल जे लॉकडाऊन केलेलं आहे त्याचं कारण तेच आहे की एका वेळेला अनेक माणसं एकमेकांच्या शेजारी नको, म्हणजे गात्र संस्पर्श होणार नाही, एकमेकांच्या शरीराला स्पर्श होणार नाही, हे गात्र संस्पर्श. निश्वासात, आता निश्वास म्हणजे आपण सगळेजण मास्क का घालतोय सध्या, त्याचं कारणच हे आहे की जो आजारी व्यक्ती असतो त्याच्या उच्छ्वासातून हे जंतू इतरत्र पसरत असतात, म्हणून आपण हे वापरत असतो. म्हणजे याचा पण उल्लेख आयुर्वेदात आहे. निश्वासात सहभोजनात म्हणजे जसं मी सांगितलं की विवाहाचा प्रसंग आहे आणि त्यावेळेला सगळे लोक एका वेळेला जेवायला बसले, अनेक लोक जेव्हा एका ठिकाणी जमतील त्यावेळेला जेवण पण त्यांचं कमी जागेत होईल आणि त्यामुळे आजार एकमेकांचा पसरेल. काही समाजांमध्ये अशा रूढी प्रथा आहेत की ते सगळेजण एकाच ताटात जेवतात अनेक लोक, हे पण आजार वाढण्याचं कारण आहे. एकशय्यासनाचापी म्हणजे कमी जागेत अनेक लोक झोपले. जसं लग्नाचाच आपण विषय घेतला तर जेव्हा लग्नाला लोक एकत्र जमतात त्यावेळेला ते जेव्हा झोपतील संध्याकाळी त्यावेळेला कमी जागेत झोपतील आणि त्यामुळे पण आजार पसरेल. निश्वासात सहभोजनात एकशय्यासनाचापी वस्त्रमाल्यानुलेपनात, एकमेकाची वस्त्र एकमेकांनी वापरली. बरेच तरुण मुलं एकमेकांचे कपडे शेअर करतात, टोपी शेअर करतात, गॉगल शेअर करतात, रिस्टवॉच शेअर करतात. हे एकमेकाच्या वस्तू एकमेकांनी वापरल्या की आजार असा पसरतो. वस्त्र माल्यानुलेपनात, माल्यानुलेपन म्हणजे दागिने एकमेकांचे घातले किंवा अनुलेपन, बऱ्याचशा मुली, तरुण मुली लिपस्टिक एकमेकांची एकमेक वापरतात, ह्याच्यानी पण आजार पसरू शकतो. एकमेकांनी वापरलेला साबण, एकमेकांनी वापरलेले क्रीम एकमेकांनी जर वापरले तरही असं पसरू शकतो. म्हणून ह्या सगळ्या जर काळजी आपण घेतल्या तर तो आजार पसरणार नाही. म्हणजे आयुर्वेदात उल्लेख आपल्या आहे, ह्या काळज्या आपण जर घेतल्या तर आपण ह्या आजारापासून नक्कीच दूर राहू शकतो. नक्कीच सर. म्हणजे या आजाराची पसरण्याची कारणं अगदी सविस्तर अशी तुम्ही या सगळ्याची मांडणी केली आणि आयुर्वेदामधल्या श्लोकांचा आधार घेऊन नक्की आयुर्वेदात त्याचा कसा उल्लेख आहे, खूप सुंदर अशी मांडणी केली. पण सर मला याच्याशीच निगडीत पुढचा प्रश्न विचारायला आवडेल, की कोरोना या आजारावरती मग आयुर्वेदामध्ये काही उपचार पद्धती आहेत का? किंवा आयुर्वेदाचा आधार या कोरोनावर मात करण्यासाठी कसा घेतला जाऊ शकतो? अगदी बरोबर प्रश्न आहे की आता मला असं वाटतं की आता प्रत्येकच कोरोना आपल्या दारात किंवा कोरोना आपल्या घरात अशी अवस्था झालेली आहे. अनेक लोकांच्या कुटुंबामध्ये तो आलेला आहे किंवा निदान शेजारी पाजारी तरी तो आलेला आहे. तर आता अशा परिस्थितीमध्ये मी काय केलं पाहिजे, म्हणजे एक कुटुंब प्रमुख या नात्याने काय जबाबदारी आहे बा माझी, तर त्याच्यासाठी मला असं वाटतं पंचसूत्रीचा आपण वापर केला पाहिजे. तर पंचसूत्री म्हणजे काय? तर मी आणि माझं कुटुंब म्हणजे माझ्या कुटुंबातले जे सगळे सदस्य आहेत त्याच्यात लहान मुलं पण असतील, वयस्कर लोक असतील आणि मध्यमवयीन पण जी मंडळी असेल त्यांचं, त्या ह्या सगळ्यांना कोणते आजार आहेत, त्या आजारांची ते व्यवस्थित औषधं घेतायत की नाही, ते आजार त्यांच्या नियंत्रणात आहेत की नाही, ह्या गोष्टींचा विचार कुटुंब प्रमुखांनी केला पाहिजे. म्हणजे ही झाली पहिली स्टेप. या पंचसूत्रीचं हे पहिलं सूत्र आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे जर उदाहरण द्यायचं झालं तर म्हणजे समजा वयस्कर लोक असतात, त्यांना डायबिटीस सारखा आजार असतो, ब्लड प्रेशर सारखा आजार असतो. जर त्यांनी त्यांच्या आजाराची जी औषध आहेत ती व्यवस्थित घेतली पाहिजे, त्या आजारांची जी पथ्य आहेत ती व्यवस्थित पाळली पाहिजे. हे पहिलं सूत्र जर कुटुंब प्रमुखांनीच व्यवस्थित अंमलात आणलं तर बऱ्यापैकी आपण पहिल्याच स्टेजवरती ह्या आजाराला ओळखू शकतो, नियंत्रणात आणू शकतो.
दुसरं, समाजात वावरताना मी काय काय काळजी घेतली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मी जसं आता कारणांचा उल्लेख करताना सांगितलं प्रसंगात, म्हणजे समारंभ टाळले पाहिजे. एकमेकांना होणारे स्पर्श म्हणजे गर्दीत न जाणं किंवा हस्तांदोलन करणं, हे सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे. ही महत्वाची गोष्ट. आणखीन एक, गर्दीत जाणं टाळलं त्यामुळे आपोआपच उच्छ्वास एकमेकांशी हे होणार नाहीत आणि आजार जर एखाद्याला असेल तर तो त्याच्याकडनं आपल्याकडे येणार नाही. ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं की सहभोजनात म्हणजे पंक्ती भोजन टाळा, म्हणजे एकत्र जमणं टाळलं की ही पण गोष्ट होईल. झोपणं मी सांगितलं, एकशय्यासन ते पण टाळायला पाहिजे, म्हणजे एकत्र झोपणं टाळा. आणि तिसरी स्टेप आता, की तिसरी स्टेप म्हणजे माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी काय केलं पाहिजे आणि त्याच्याने मी आजारापासून दूर कसा राहू शकेन. तर आपण जे सांगितलं आहे की जे लोक घरातनं बाहेर जातात, एक तर बाहेर जाणं टाळा, पण जर बाहेर जाण्याची वेळ आली तर शक्यतो साध्या कोमट पाण्याने सारखे हात धुतले पाहिजे. दुसरं एक मला असं वाटतं की घरोघरी जे शक्य आहे, म्हणजे एक शुद्धिक्रिया नावाचा प्रकार असतो योगामध्ये, की ज्याच्यामध्ये जलनेती सारखी शुद्धिक्रिया जर केली तर त्याच्याने तुम्हाला हा आजार तुमच्या नाकातल्या असतानाच नियंत्रणात आणता येऊ शकतो. म्हणून जलनेती प्रत्येकाने केली पाहिजे. नंतर मी आहार काय घेतला पाहिजे, तर मी हलका आहार घेतला पाहिजे, जेणेकरून माझ्या खाण्यामध्ये असे जास्त चमचमीत वगैरे किंवा आंबट गार पदार्थ यायला नको. माझं पोट साफ असलं पाहिजे, त्यासाठी मी सौम्य रेचकासारखी औषधं घेतली पाहिजे. किंवा एक योगामध्ये पुन्हा एक शुद्धिक्रिया असते, शंख प्रक्षालन ज्याला म्हणतात, लघु शंख प्रक्षालन, हे नियमित केलं पाहिजे. म्हणजे हे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात करायला हवं, जे की मी शहरात असो किंवा खेड्यात असो, हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. ह्याला शरीर शुद्धी असं म्हणतात आणि ही शरीर शुद्धी असली पाहिजे. हे एक तिसरं महत्वाचं मी सुचवेन, ही तिसरी पायरी. आता चौथी पायरी, माझ्या वैयक्तिक आयुष्यात मध्ये मी काय करायला नको, तर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे बरेच लोकांना निरनिराळी व्यसनं असतात, ही व्यसनं टाळली पाहिजे. म्हणजे बरेच लोक स्मोकिंग करतात, स्मोकिंग करण्यामुळे आपल्या फुफ्फुसांची कार्यक्षमता खराब होते, कमी होते आणि त्यामुळे ह्या कोरोनाचा आजार जो आहे हा प्रत्येकाला आता माहिती आहे की तो फुफ्फुसांवर आघात करतो आणि ज्यावेळेला तो फुफ्फुसात पोहोचतो त्यावेळेला रुग्णाची अवस्था अत्यावस्थेकडे जाणारी होत असते. म्हणून तो फुफ्फुसात पोहोचणारच नाही ह्यासाठी मी ही व्यसनं अगदी आवर्जून टाळली पाहिजे. बऱ्याच लोकांना तंबाखू खायची सवय असते, बऱ्याच लोकांना मिसरी लावायची सवय असते. हे पण अतिशय घातक व्यसनं आहेत कोरोनाच्या काळामध्ये, त्याच्यामुळे ही पण व्यसनं टाळली पाहिजे. अल्कोहोलचा वापर बरेच लोक करतात, तर अल्कोहोलही वापरू नका. आणि आणखीन एक महत्वाचं, माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये मी अगदी आवर्जून प्रत्येक माझ्या व्याख्यानांमध्ये याचा उल्लेख करत असतो की फ्रीज डिस्टन्सिंग, म्हणजे फ्रीज पासून अंतर राखा, हे फार महत्वाचं. फ्रीज मधले ठेवलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. फ्रीज मधले आईस्क्रीम, फ्रीज मधलं थंड पाणी, फ्रीज मधली चॉकलेट्स, फ्रीज मधलं सॉस, जॅम, दही किंवा फ्रीज मध्ये ठेवलेली फळं ही पण टाळा. त्याचं कारण असं की ज्या वेळेला आपण फ्रीज मधले पदार्थ खातो तेव्हा त्यांचं तापमान हे 0°C आसपास असतं आणि जर डीप फ्रीज मध्ये असतील तर -20°C इतकं कमी तापमान असतं. आणि आपल्या शरीराचं जे तापमान आहे हे 37 ते 38°C असतं. आणि एवढा ज्या वेळेला ह्यूज टेम्परेचर डिफरन्स होतो त्यावेळेला असे गार पदार्थ ज्या वेळेला आपण पोटात टाकतो त्यावेळेला आपल्या घशाला, प्रत्येकाचा हा अनुभव असेल की आपण गार काही खाल्लं की दुसऱ्या दिवशी घसा खवखवायला तरी लागतो किंवा दुखायला तरी लागतो. म्हणजे काय होतं तर ती जी अंतस्त्वचा असते त्या अंतस्त्वचेला सूज येते आणि म्हणून ते दुखायला लागतं. म्हणजे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये कोरोनाला पोषक अशी वातावरण निर्मिती ह्या गार खाण्यामुळे होत असते. आणि आता सध्या सगळीकडे हवेत, वातावरणात हा व्हायरस पसरला आहे, त्यामुळे जर तो तुमच्या श्वासाद्वारे घशात गेला तर तिथे तो पटकन फोफावतो आणि तुम्हाला त्रास देऊ शकतो. म्हणून हे थंड पदार्थ टाळायचे आहेत. आणि हे झालं. आता 5वी स्टेप म्हणजे पंचसूत्रीतली 5वी सूत्र काय आहे, तर एवढं करून मी सगळी काळजी घेतो आहे, मी माझ्या कुटुंबाची सगळी व्यवस्थित काळजी घेतो आहे, मी समाजात वावरताना काय काळजी घ्यायची ती घेतो आहे, माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय करायला हवं काय करायला नको हे पण करतो आहे. पण एवढं करून सुद्धा मला हा आजार झाला
चुकीचं होऊ शकतो. ज्याप्रमाणे तुम्ही स्वतः कितीही चांगली गाडी चालवत असला तरी समोरचा जर तुमच्या अंगावर येऊन आदळला तर त्याला आपण ऍक्सिडेंट, अपघात असं म्हणतो. त्याचप्रमाणे आता कोरोना हा कुठूनही तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. जर तुम्हाला झाला, जर तुम्ही ही सगळी काळजी घेत असाल तर तुम्हाला तो असिम्प्टोमॅटिक या कॅटेगरीतला होईल, म्हणजे तुम्ही घरच्या घरीच बरे व्हाल. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त काही लक्षणं झाली तर काय काय करायला पाहिजे, तर मी खेडेगावात राहत असेल तर मी काय काळजी घेऊ शकतो, किंवा मी शहरात असेल तरी मी काय करू शकतो. तर त्यासाठी मला असं वाटतं की खेड्यामध्ये जागा भरपूर असते, त्याच्यामुळे आयसोलेशन करणं हे शहराच्या मानाने खेड्यामध्ये अगदी सोपं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला तर असं वाटतं की खेड्यामध्ये प्लस पॉइंट्स काय काय आहेत याचा जर विचार केला तर जागा ही पण एक महत्वाची गोष्ट. दुसरं, हवा ही अतिशय खेळती असते खेड्यांमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही मोकळ्या हवेत जर प्राणायाम सारख्या गोष्टी केल्या किंवा मोकळ्या हवेत हलके व्यायाम केले तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो, कारण शुद्ध हवा तिथे उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे मी तिथे ताज्या भाज्या, ताजी फळं घेऊ शकतो, त्याच्यामुळे तो पण एक माझा फायदा होऊ शकतो. तिथे शुद्ध पाणी भरपूर मिळू शकतं, सूर्यप्रकाश भरपूर मिळू शकतो. सूर्यप्रकाश भरपूर मिळाल्याने व्हिटॅमिन डी ज्याला म्हणतात ते भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. जी ताजी फळं असतात, इस्पेशली सिट्रस फ्रुट्स, म्हणजे अगदी संत्र आणि मोसंबी अवेलेबल नाही झालं समजा तर लिंबू तर निश्चित कुठेही अवेलेबल होऊ शकतं. ते लिंबू मीठ पाणी जर घेतलं आणि त्याचं सरबत जर तुम्ही प्यायले, त्याच्यामध्ये सैंधव मिठाचा वापर केला, आल्याचा वापर केला तर हे अतिशय पाचक, आपल्या घशाला हितकारक आणि व्हिटॅमिन सी युक्त, म्हणजे आपली व्याधी प्रतिकार शक्ती वाढवणारं सुद्धा होऊ शकतं. त्याच्यामुळे मला तर असं वाटतं की आपल्या खेड्यामध्ये हा आजार बरा करणं हे त्या मानाने खूप सोपं आहे. तर त्यामुळे तुम्ही कुठेही राहत असा, शहरात असा किंवा खेड्यात असा, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही या पंचसूत्रीचा जर वापर केला तर निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकतो. आणि घरी समजा माझ्याकडे पेशंट असेल तर मग मी काय काय वस्तू घरी ठेवायला पाहिजे याचा पण उल्लेख करावा असं मला वाटतं. की टेम्परेचर मोजण्यासाठी, म्हणजे ताप आला आहे का हे मोजण्यासाठी थर्मोमीटर प्रत्येकाने घरी आणून ठेवावं. माझ्या घरामध्ये पल्स ऑक्सिमीटर असावं, म्हणजे माझं ऑक्सिजन सॅच्युरेशन किती आहे हे मला घरच्या घरी समजू शकेल. मला वाफ घेता यावी याच्यासाठी जर व्हेपोरायझर आणता आलं तर खूप चांगलं, पण नाही तर गरम पाणी आणि मगात गरम पाणी घेऊन त्याची वाफ घेऊ शकतो. त्या वाफेसाठी कुठलं औषध वापरायचं त्याचा उल्लेख पुढे मी करेनच. ह्या सगळ्या गोष्टींची जर काळजी घेतली तर तुम्ही घरच्या घरी पण तुमच्या आजाराची अवस्था पण ओळखू शकाल आणि आजाराला पण ओळखू शकाल. नक्कीच सर. म्हणजे या पंचसूत्रींचा आयुर्वेदामध्ये केला गेलेला उल्लेख हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि आता जे कोणी ही चर्चा ऐकत असेल त्या प्रत्येकाने या पंचसूत्रींचं महत्त्व जाणून घेतलं गेलं पाहिजे आजच्या काळात तरी. आणि तुम्ही आपल्या आत्ताच्या कोरोनाशी लढा देत असताना घरगुती साधे उपचार तुम्ही कसे करू शकता त्यासाठी तुम्हाला फार खर्च करण्याची गरज नाहीये. पण समजा काही औषधं घेण्याची वेळ आलेली आहे तर खेडेगावात एखादी व्यक्ती जर राहत असेल तर तिला त्या गावामध्ये या औषधांची उपलब्धता कशी होऊ शकते किंवा कुठली औषधं तिथल्या तिथे मिळू शकतात? हा पण अतिशय चांगला प्रश्न आहे. मी ज्याप्रमाणे सांगितलं की आहारामध्ये जे काही बदल करायला मी सांगितले होते. आता याचं हं. मला असं वाटतं की आपण ह्याचं 3 भागात याचा विचार करूया, की मला आजार झाला नसेल आणि मला आजार व्हायलाच नको असं जर मला वाटत असेल तर मी काय करावं. मला आजार झाला पण तो सौम्य स्वरूपात आहे, त्यावेळेला मी काय करावं. आणि जर आजार झाला आणि त्याची तीव्रता जास्त आहे की काय अशी मला शंका येते, त्यावेळेला मी काय करावं. तर अशा 3 भागामध्ये मी या प्रश्नाचं उत्तर देईन. तर मला असं वाटतं की मला आजार होऊ नये म्हणून मी काय करावं. तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की आहार नियमन जर व्यवस्थित केलं, म्हणजे आहारामध्ये भरपूर प्रमाणात ताज्या हिरव्या भाज्या खाल्ल्या, फळं भरपूर प्रमाणात घेतली, म्हणजे ही सगळा जो आहार आहे हा अल्कलाईन स्वरूपाचा असतो. आणि जितकं आपलं शरीर अल्कलाईन होतं, म्हणजे आपल्या जो बॉडीचा पीएच असतो तो 7.4 असतो. तुम्ही खेड्यात जरी असाल तरी तुम्हाला ह्या पीएच ची माहिती निश्चित असणार आहे की अल्कलाईन डाएट जर तुम्ही घेतलं तर त्याच्याने तुम्हाला आरोग्य प्राप्ती होते. म्हणून हा कच्चा आहाराचं प्रमाण जास्तीत जास्त प्रमाणात ठेवा. हलका आहार घ्यावा, म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी किंवा मुगाच्या डाळीचं वरण आणि पोळी असा हलका आहार ठेवला
भाकरी आणि भाजी, फळभाज्या पण खाल्ल्या तरी चालतील, पण त्या स्पायसी नसाव्या. खूप तेलकट, खूप तिखट असे पदार्थ अवॉइड करा. म्हणजे आणि जर तुम्हाला आजार झाला, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही असाल, तर डीप डाएट नावाचा एक प्रकार असतो. डीप डाएट म्हणजे काय आहे, तर 3 दिवसाचा रसाहार असतो. याच्यामध्ये नारळाचं पाणी, संत्र आणि मोसंबीचा ज्यूस पहिल्या दिवशी घ्यायचा असतो, दुसऱ्या दिवशी संत्रा मोसंबीचा ज्यूस, नारळ पाणी आणि ग्रीन सॅलड असं दुसऱ्या दिवशी घ्यायचं असतं, आणि तिसऱ्या दिवशी संत्र्याचा आणि मोसंबीचा ज्यूस, नारळ पाणी, ग्रीन सॅलड आणि मुगाच्या डाळीची खिचडी असा 3 दिवसाचा जर हे डीप डाएट केलं, तर तुम्हाला आजारची पुढे गंभीर अवस्था येणारच नाही आणि तुम्ही त्याच्यात बरे व्हाल. आता एवढं करूनही समजा जर माझा आजार थोडासा जास्त होतोय असं मला वाटतं, की माझे तिथे जे असलेले जे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांनी मला सांगितलं की नाही तुमचा आजार वाढतो आहे, तर त्यासाठी काही तपासण्या करायच्या असतात. तर त्या तपासण्या सुद्धा तिथल्या तिथे तुम्ही करू शकतात, ज्याला CBC विथ ESR आणि CRP नावाच्या काही आधुनिक शास्त्रातल्या तपासण्या असतात. या जर तुम्ही केल्या, म्हणजे RT-PCR तुम्ही टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह आहात असं जर समजलं आणि तुमचा आजार वाढल्यासारखा वाटत असेल, तर ह्या 2 तपासण्या जर तुम्ही केल्या, तर तुम्ही कुठे आहात नेमकं, तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेटरी पॅरामीटर्स वाढता आहेत का हे तुमच्या लक्षात येईल. जर ह्या तपासण्या तिथे अवेलेबल नसतील, तर तुमचा ताप तुम्हाला सांगू शकतो, की जर ताप वाढत असेल तर तुमचा आजार थोडासा वाढतो आहे, याकडे दुर्लक्ष करू नका. आणि मग त्या केसमध्ये काय करायचं, तर त्या केसमध्ये काही मी घरगुती औषधं सांगणार आहे. ती औषधं तुम्ही चालू करायला पाहिजे. आणि जर तुमचे तिथे फॅमिली डॉक्टर असतील, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही औषधं घेतली तर आणखीन चांगलं. तर मी कुठली कुठली औषधं घेऊ शकतो, तर मी ज्याप्रमाणे सांगितलं की स्टीमरनी वाफ घ्यायची आहे किंवा गरम पाणी मगात घ्यायचं आहे, त्याची वाफ घ्यायची आहे. आणि ह्या वाफेसाठी अमृतधारा किंवा दिव्यधारा नावाचं, दिव्यधारा हे पतंजली जी कंपनी आहे की जी अगदी खेडोपाडी आलेली आहे आता, त्यांनी दिव्यधारा नावाचं वाफ घेण्यासाठी एक औषध सांगितलेलं आहे. किंवा अमृतधारा हे सुद्धा तेच औषध आहे. तर ते तुम्ही घरच्या घरी तयार करू शकतात. त्याच्यात ओवा, कापूर आणि लवंग यांचा अर्क असतो आणि निलगिरीचं तेल असतं. हे तुम्ही घरी आणून तयार करू शकतात हे मिश्रण, आणि हे 2 थेंब गरम पाण्यात टाकून वाफ घेऊ शकतात. किंवा मास्कवर 1 थेंब टाकला तर त्याच्या वास येत राहतो आणि त्याच्यामुळे सर्दी होत नाही, नाक चोकप होत नाही, घसा मोकळा राहतो. हे झालं वाफेसाठी. दुसरं, गरम पाणी, मीठ, हळद याच्याने गुळण्या करायच्या. जेव्हा पाणी प्याल त्यावेळेला गरम पाणी प्या. ज्या वेळेला तुम्हाला घसा थोडासा खवखवल्यासारखा वाटला, तेव्हा गरम पाणी, मीठ आणि हळद याच्या जर गुळण्या केल्या, तर ह्याच्याने तुमच्या घशातली खवखव निघून जाते. हळद ही अतिशय उत्तम अँटीसेप्टिक सांगितली जाते आणि अँटीव्हायरल सांगितली जाते. त्याच्यामुळे त्याचा वापर केला तर तुमच्या घशामध्येच त्या कोरोनाचं नियंत्रण करता येऊ शकेल. मी मगाशी सांगितलं, जलनेती सारखी शुद्धिक्रिया जर तुम्ही केली, तर जलनेती केल्यामुळे नाकातल्या नाकातच आपण त्या व्हायरसचं नियंत्रण करू शकतो आणि आपल्या सायनसमध्ये जमा झालेला कफ पण निघून जातो. घशात असलेला कफ निघून जातो आणि बरं वाटतं. तुळस ही अतिशय महत्वाचा वनस्पती आहे. तुळस ही जर तुम्ही तुळशीची पानं चावून खाल्ली, तर तुळस ही बेस्ट अँटीव्हायरल सांगितली गेलेली आहे. त्याच्यामुळे तुळशीच्या पानांचा वापर करा. खेडेगावात आणखीन गवती चहा मिळतो. गवती चहा हा पण अतिशय महत्वाचा आहे. गवती चहा, आलं आणि चहा असा कडक काढ्यासारखा चहा घेतला आणि त्याच्यामध्ये गूळ टाकून जर ते घेतलं, तर ते मिश्रण अतिशय चांगलं. त्याच्याने घशातला कफ, छातीतला कफ पण मोकळा होऊन जातो. त्याचा तुम्ही वापर करू शकतात. आणि काय खायला नको, तर मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे तेलकट, गार, आंबट हे अजिबात खायला नको. विदाही पदार्थ जे असतात ते पण खायला नको. मी सांगितलं त्याप्रमाणे हलका आणि कच्चा आहार घ्या, म्हणजे आणखीन त्याचा चांगला फायदा होईल. विश्रांती घेणं महत्वाचं. म्हणजे मी ज्याप्रमाणे सांगितलं की खेड्यामध्ये विश्रांतीसाठी जागा भरपूर उपलब्ध आहे. तुम्ही मोकळ्या हवेत जरी राहून स्वतःला आयसोलेट केलं तरी चालू शकतं. वेगळं एखादं शेड असेल तिथे स्वतःला आयसोलेट करा, म्हणजे तुमच्या घरात तो आजार पसरणार नाही. त्याप्रमाणे प्राणायाम जर तुम्ही करू शकले, तर तिथल्या मोकळ्या हवेत प्राणायाम केला तर अतिशय फायदेशीर होऊ शकतो. प्राणायामाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ओंकार आणि भ्रामरी हे जे 2 प्राणायाम आहेत, हे प्राणायाम केल्याने आपल्या शरीरामध्ये नाकात आणि घशामध्ये नायट्रिक ऑक्साईड जनरेट होतो आणि त्याच्यामुळे
व्हायरस इनॅक्टिव्हेट होतो, बॅक्टेरियाज इनॅक्टिव्हेट होतात आणि तो सुद्धा एक तुम्हाला घराच्या घरी बरा करण्यासाठी फार महत्वाचा उपाय म्हणून ठरू शकतो. घरातल्या घरात योगासनं तुम्ही करू शकतात. त्याच्यामध्ये काही सोपी सोपी आसनं आहेत. जर आजारपणामुळे थकवा आला असेल तर साधं बसून शशांकासन करू शकतात, त्याच्याने श्वास मोकळा घेता येतो. सहज हस्त भुजंगासन हे तर झोपून पालथं झोपून करता येण्यासारखं आसन आहे. हे जर केलं तर ह्याच्याने पण छातीतला कफ मोकळा व्हायला मदत होते. त्याच्यामुळे ते पण सहज करू शकतो आपण. त्याप्रमाणे काही औषधांबद्दल सांगतो की सीतोपलादी चूर्ण आणि तालीसादी चूर्ण ही 2 चूर्ण अतिशय महत्वाची आहेत. ही 2 चूर्ण पण तुम्हाला पतंजलींच्या स्टोअर्स मध्ये उपलब्ध होतात किंवा खेड्यापाडी जी मेडिकल्स आहेत तिथे पण ही औषधं उपलब्ध आहेत. या दोन्ही मिश्रण ही दोन्ही चूर्ण एकत्र केली आणि त्याच्यामध्ये जर मध टाकून त्याचं चाटण तयार केलं तर त्याचा खूप चांगला उपयोग कफ सुटण्यासाठी होतो. त्याच्यामुळे छातीत जमा झालेला घशातला कफ अगदी सहज पातळून निघून जाईल. मी सांगितलं त्याप्रमाणे आलं आणि सैंधव ह्याचा पण वापर करा, त्याच्याने पण कफ पातळ व्हायला मदत होते. तुळशीच्या पानांचा काढा करून घ्या, त्याच्यात आलं टाका, त्याच्याने पण कफ पातळ व्हायला मदत होते. सुंठ आणि वेखंड हे याची धुरी जर घेतली म्हणजे ज्याला धूपन चिकित्सा असं म्हणतात, तर ह्याच्याने पण नाकात साचलेला कफ निघून जातो, मोकळा होतो. त्याच्यामुळे हे पण एक घरच्या घरी करता येण्यासारखं अतिशय सोपं कर्म आहे. त्याच्याने पण कफ पातळ होईल. जो साचलेला कफ आहे सायनस मध्ये तो निघून जाईल. एक महासुदर्शन घनवटी म्हणून औषध मिळतं, जे पण तुम्हाला तुमच्या मेडिकलमध्ये जवळच्या मिळू शकेल, तर ते घ्या. ती 2-2 गोळ्या 2 वेळा किंवा 3 वेळा घेतल्या तर त्याच्यामुळे अंग दुखणं, ताप येणं ह्या गोष्टी कमी होतील आणि तुम्हाला आजारातून लवकर बरं होता येईल. काही आसव अरिष्ट असतात, म्हणजे द्राक्षारिष्ट आहे, सुरसासव आहे, आर्द्रकासव आहे, वासकाद्यरिष्ट आहे, कनकासव आहे. ह्यासारखी जर औषधं घेतली तर ह्याच्यानी पण कफ कमी व्हायला मदत होते. आणि जर तुम्हाला एवढं करूनही असं वाटलं की नाही जास्त प्रमाणात आजार होतो आहे, तर तुमच्या तिथले जे जवळचे डॉक्टर असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि त्याच्या पुढच्या ज्या काही ऍडव्हान्स तपासण्या असतात, म्हणजे एक्सरे चेस्ट करू शकतात किंवा HRCT ची तपासणी करू शकतात, की जी कदाचित खेड्यामध्ये उपलब्ध होणार नाही, त्याच्यासाठी शहरात जावं लागेल. पण जर वेळ आली तशी तर ती करू शकतात आणि आपलं निदान करून घेऊ शकतात. असं हे झालं आजाराच्या अवस्थेमध्ये. आता काही लोक आजारातून बरे होतात आणि नंतर त्यांना खूप अशक्तपणा येतो. तर हे अशक्तपणा जो येतो तो दूर होण्यासाठी मी काय करू शकतो? तर मग त्या कंडिशन मध्ये जी च्यवनप्राश सारखी औषधं असतात ती घ्या, किंवा मुगाचं कढण असतं, किंवा काही प्रोटीनची हल्ली प्रिपरेशन्स मिळतात, म्हणजे ती पावडर स्वरूपात असतात, लिक्विड स्वरूपात असतात, कॅप्सूल स्वरूपात असतात. ती जर घेतली, किंवा आधुनिक शास्त्रामधलं जे बी कॉम्प्लेक्स म्हणूया, किंवा आयर्न, प्रोटीन आणि कॅल्शियम असं कॉम्बिनेशन असलेलं काही औषधं असतील, टॉनिक्स ज्याला म्हणतात रूढ भाषेमध्ये, अशी जर औषधं घेतली तर त्याच्याने पण नंतर आजारपणा नंतर येणारा जो अशक्तपणा असतो तो पण जायला खूप मदत होते. नक्कीच सर. म्हणजे जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर कुठनं घरगुती उपचार तर आहेतच, पण त्याच्यापुढे कुठल्या पॉइंटला तुम्ही औषधांना प्रिफर केलं पाहिजे, याबद्दल अतिशय सविस्तर अशी मांडणी तुम्ही केली. आणि जे काही घरगुती उपचार देखील तुम्ही सांगितले, यापैकी बऱ्यापैकी उपचार हे खेडेगावात आपल्याला उपलब्ध असतात. म्हणजे ज्या वनस्पती वगैरे ज्या तुम्ही सांगितल्या, त्या आपल्याकडे उपलब्ध असतात. म्हणजे ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक महत्त्वपूर्ण फायदा असू शकतो. त्यासोबतच ज्या आयसोलेशन बाबत तुम्ही सांगितलं, की तुम्ही जर ग्रामीण भागात राहताय तर अगदी झाडाखाली किंवा तिथेच तुम्ही आयसोलेट इझिली होऊ शकता किंवा त्या मोकळ्या हवेचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण या आयसोलेशनचं महत्त्व पुन्हा एकदा कसं पटवून द्याल? आणि यासोबतच एक महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलं देखील असतात, की ज्यांच्या घरामध्ये सगळ्या कुटुंबातील व्यक्तींशी संबंध येतो जवळून किंवा वावर तिथे असतो. तर यामध्ये या लहान मुलांची देखील कशी काळजी घेतली गेली पाहिजे, याबद्दल काय सांगाल? हा, अगदी महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल बोलतो. पण एक वनस्पतीचा उल्लेख राहून गेला तर तिचा हं, हं. उल्लेख आणखीन एकदा करतो, की गुळवेल ही जी वनस्पती आहे की अगदी खेडोपाड्यात प्रत्येक घरात ही वनस्पती असते. तर ही हं. गुळवेल ही अतिशय उत्तम वनस्पती आहे. हिला रसायन द्रव्य म्हणतात. ही आजार होऊ नये म्हणून वापरली जाते, आजार झाल्यावरती वापरली जाते, आणि आजार झाल्यानंतर लवकर ती जी झीज झालेली आहे ती भरून येण्यासाठी सुद्धा वापरली जाते. तर ह्या गुळवेलीची पानं नुसती चावून खाऊ शकतो. कडुनिंबाची पानं, याच्यामध्ये पण हे पण रसायन द्रव्य आहे.
हे पण जर घेतलं तर त्याच्याने पण तो व्हायरस आपल्या घशातच आपण त्याचं नियमन करू शकतो आणि मग पुढचा आजार वाढणार नाही. तर ह्या गुळवेलीचा वापर प्रत्येकाने करावा. अमृतारिष्ट या स्वरूपात किंवा गुळवेल घनवटी किंवा गिलोय सत्व या नावाने हे औषध उपलब्ध आहे. याचा पण वापर तुम्ही सगळेजण करू शकतात. आता खूप महत्वाचा प्रश्न होता की आयसोलेशन. तर आयसोलेशनच्या बाबतीमध्ये खरोखर असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याचशा घरांमध्ये आयसोलेशनला महत्व तितकं दिलं जात नाही. घरात एक पेशंट झालेला असतो आणि जर ती लहान मुलं असतील तर ती लहान मुलं घरभर धुडगूस घालत असतात आणि त्यामुळे हा आजार एकापासून दुसऱ्या मुलाला, दुसऱ्यापासून तिसऱ्याला आणि तिथून त्यांचे आई वडील आणि आजी आजोबांपर्यंत, काही घरामध्ये पणजी पणजोबा पण असतात, अशांपर्यंत तो आजार पोहोचतो. लहान मुलांना युजली त्रास होत नाही कारण त्यांच्या ऍक्टिव्हिटी खूप जास्त असतात, त्यांची इम्युनिटी चांगली असते, त्याच्यामुळे ते लवकर बरे होऊन जातात. पण त्यांच्यापासून जर वृद्ध लोकांना हा आजार पसरला तर मात्र तो त्यांच्यासाठी फार त्रासदायक होतो. म्हणून लहान मुलांसाठी आयसोलेशन करताना त्याला फार महत्व आहे हे लक्षात ठेवा. जर त्याला त्रास झाला असेल तर त्याला कंपल्सरी मास्क वापरायला लावा. त्याला घरात इतरत्र खेळू देऊ नका. त्याला शक्यतो एका रूम मध्ये ठेवा आणि म्हणजे तो घरात इतरांना पसरणार नाही. कारण वयस्कर लोकांना याचं महत्व असतं, त्यांना माहिती असतं की हे आपण जर नाही पाळलं तर त्याच्यामुळे हा आजार पसरू शकतो. पण लहान मुलांना याची जाणीव नसते, त्यामुळे त्यांना आणि बऱ्याच वेळेला आजी आजोबांचे नातवंड लाडके असतात, त्याच्यामुळे ते नातवंडांच्या सगळ्या खोड्या खपवून घेतात आणि तिथून हा आजार पसरतो असं लक्षात आलेलं आहे. तर त्यामुळे लहान मुलांना वेळीच अशा वेळेला आयसोलेट केलं पाहिजे आणि त्यासाठी काय काय गोष्टी करता येतील त्या सगळ्यांचा विचार करा. त्यांना घरातल्या घरात जे काही खेळ खेळता येऊ शकतील असे खेळ त्यांना आणून द्या. तो सगळ्यात चांगला महत्वाचा हे होऊ शकतो, कारण आजार आपल्याला पसरू द्यायचा नाही, म्हणून ही आयसोलेशनची काळजी घ्यायची आहे. नक्कीच सर. अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती तुम्ही दिली. आयसोलेशनचं जे काही महत्त्व आहे किंवा लहान मुलांची विशेष करून कशी काळजी घेतली गेली पाहिजे. तर यापुढचा एक महत्त्वाचा प्रश्न असा असेल, की या दरम्यान तुमच्याकडे देखील बरेचसे पेशंट्स आलेले आहे किंवा त्यांच्याशी संवाद झालेला आहे. तर अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या की लोकांमध्ये काही कोरोनाबाबत काही गैरसमज आहे का? किंवा काही अंधश्रद्धा आहे का? की ह्या गोष्टी केल्याने कोरोना बरा होऊ शकतो. अशा कुठल्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आल्या आहे का, की ज्या टाळल्या गेल्या पाहिजे? अगदी बरोबर आहे की एकतर कोरोना झालेल्या पेशंटला लवकर त्याचं निदान करणं हे हं. महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला काय होतं की बरेचसे रुग्ण जी लक्षणं होतात की सर्दी झाली, हो मी गार हवेत झोपलो होतो म्हणून मला सर्दी झाली आहे, काय मला दरवर्षीच होत असते आणि ह्या दिवसात मला हा त्रास होतो, असं रुग्ण स्वतः समाधान करून घेतात. बरेच लोक असं सांगतात की हो मी उन्हात काम केलं शेतामध्ये आणि म्हणून मला अंगात ताप भरलेला आहे, हा काही कोरोना असणार नाहीये. बरेच लोक असं सांगतात की माझा प्रवास झाला, मी टू व्हीलरवर बराच लांब प्रवास केला आणि मग खूप हवा लागली आणि म्हणून त्रास झाला. काही लोक असं सांगतात की मी शेतात काम केलं आणि मला तिथे खूप धूळ उडाली आणि म्हणून मला सर्दीमुळे शिंका येतात, माझं हे नेहमीच आहे तर त्याच्यामुळे तेच असायला पाहिजे. तर असं नाही. तुमच्या डॉक्टरांना ते ठरवू द्या की तुमची जी ही लक्षणं आहेत ही काय आहेत. आणि बरेच लोक काय करतात की भीती इतकी आहे ह्या आजाराची, म्हणजे मीडियामध्ये याचा इतका प्रसार झालेला आहे की त्याच्यामुळे आपल्याला कोरोना झाला तर जी भीती असते त्यासाठी बरेचशी लोक होणारी लक्षणं लपवून ठेवतात. हे पण फार घातक आहे. कारण आणि डॉक्टरांकडे गेल्यावर सुद्धा डॉक्टरांना मला सर्दी, घसा दुखतो आहे, खोकला आहे, ताप आहे, अंगदुखी आहे हे सांगत नाही, लपवून ठेवतात. आणि डॉक्टरांकडे गेल्यावर काही नाही, मला फक्त थोडासा अशक्तपणा आहे असंच सांगतात. डॉक्टर ज्या वेळेला त्यांना तपासतात त्यावेळेला निदान आपोआपच होत असतं. आणि जाता जाता काही लोक तर अगदी जाता जाता थोडासा घसा खवखवतोय तर त्याच्यासाठी एखादी गोळी देऊन ठेवा असं सांगतात. तर असं करू नका. तुमची जी लक्षणं असतील ती तुमच्या डॉक्टरांना लगेच सांगा, म्हणजे तुमच्या डॉक्टरांना निदान करायला सोपं होईल. जर डॉक्टरांना वाटलं की नाही हे तसलं काही नाहीये तर मग अजिबात हरकत नाही. पण जर तुम्हाला स्वतःलाच त्याची भीती वाटली आणि तुम्ही ते लपवून ठेवलं डॉक्टरांपासून तर ते तुम्हाला हानिकारक आहे. आणि स्वतः डॉक्टर होऊ नका, हे सगळ्यात महत्वाचं
की मला कोरोना होऊ शकत नाही असं खूप लोकांना वाटतं. म्हणजे एक उदाहरण मी अगदी आवर्जून देऊ इच्छितो, की ज्यावेळेला एखादा माणूस लॉटरीचं तिकीट विकत घेतो, करोडो लोक लॉटरीचं तिकीट विकत घेत असतात, पण ह्याला कॉन्फिडन्स असतो की ते लॉटरीचं तिकीट मलाच लागणार आहे. आणि आतापर्यंत करोडो लोकांना कोरोना झाला, पण ह्याला स्वतःला कॉन्फिडन्स असा असतो की मला तो होणार नाही. म्हणजे ही किती माणसाची कशी अवस्था आहे मनाची बघा, की जिथे अजिबात जी दुर्मिळ गोष्ट होऊ शकते लॉटरी लागणं, त्याच्या बाबतीत त्याला खात्री आहे. पण आता कोरोना अगदी घरात आलेला आहे, तरी सुद्धा स्वतःला असं वाटतं की नाही मला नाही तो होणार, शेजारच्याला होऊ शकतो. तर ही जी अवस्था आहे ही टाळली पाहिजे आणि घाबरून न जाता जर आजार झाला असेल तर तो लवकरात लवकर त्याचं निदान करून त्याच्यावरती औषधोपचार सुरू करणं, आहार नियमन सुरू करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजे आणि काळजी घेणं लगेच सुरू केलं पाहिजे. हे मला असं वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. नक्कीच सर. म्हणजे कोरोनाच्या बाबतीत आपण अजिबातच गाफील राहून आता चालणार नाहीये, की आणि मुख्य म्हणजे डॉक्टरांपासूनच आपले आजार जो आहे तो लपवण्यात काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. उलट वेगळेच उपचार झाले तर इतरांना त्याचं संक्रमण होण्यापासून आपण वाचवू शकतो तिथे. त्याच्यामुळे स्वतःपुरती विचार न करता इतरांचा सुद्धा तिथे विचार केला गेला पाहिजे. कारण आपल्यासोबतच इतरांना सुद्धा तो त्याच वेळी पसरला जातोय. तर नक्कीच सर. आणि एक या चर्चेच्या समारोपाकडे जाताना एक शेवटचा प्रश्न विचारायला मला आवडेल, की आत्ताच्या या कोरोनाशी लढा देत असताना आता इतर सगळ्या व्यक्तींना तुम्ही एक थोडक्यात काय संदेश द्याल? मला असं वाटतं की मी सगळं जो सांगितला तो त्याच्यातला टेक होम मेसेज हा असा आहे की लवकरात लवकर त्याचं निदान करा. म्हणजे आधी सगळी काळजी घ्या. हे सगळ्यात महत्वाचं. मी सांगितलं त्याप्रमाणे काळजी घ्या. माझं कुटुंब आणि मी कुठे आहे हे नीट लक्षात घ्या. आणि जर मला तो आजार होऊ नये असं वाटत असेल तर मी समाजात वावरताना काय काळजी घ्यायची ती घ्या. मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय शुद्धिक्रिया केल्या पाहिजे, काय व्यसनं कशी टाळली पाहिजे, फ्रीज डिस्टन्सिंग कसं ठेवलं पाहिजे याचाच विचार करा. आणि एवढं करूनही जर तो तुम्हाला झाला तर त्याचं लवकरात लवकर निदान करून घ्या. त्याची टेस्ट करायला घाबरू नका. अनावश्यक टेस्ट करू नका. पण जर डॉक्टरांनी सांगितलं तर टाळाटाळ करू नका. म्हणजे लवकरात लवकर त्याचं निदान झालं की त्याचे औषधोपचार पण लवकरात लवकर होतील आणि स्वतः तुम्ही व्यवस्थित जर स्वतःला आयसोलेट केलं तर तुम्हाला नक्कीच तुमच्या कुटुंबाला याच्यापासून वाचवता येईल. आणि जर एखादी कुटुंबातली व्यक्ती जर झाली तर कुटुंब प्रमुखाची ती जबाबदारी आहे की त्यांनी स्वतः पुढे होऊन लीडिंग रोलमध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे त्याचे औषधोपचार, रुग्णाचे त्याचं आयसोलेशन, त्याचं पथ्यापथ्य हे पाळलं पाहिजे. आणि काही डॉक्टरांनी जर तपासण्या सुचवल्या तर त्या वेळच्या वेळी केल्या पाहिजे. अशा रीतीने तुम्ही सगळेजण आणि आपण सगळेजण आपली भारत माता ह्या कोरोनापासून अगदी सहज कोरोनावरती विजय मिळवू शकू. नक्कीच सर. म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही अगदी ग्रामीण भागात जर तुम्ही राहत असाल, तर त्या ठिकाणी राहून तुम्ही स्वतःची काळजी कशी घेऊ शकता, कुटुंब प्रमुख म्हणून तुमचा रोल काय असला पाहिजे आणि तिथे असलेल्या सुविधांमध्ये मग अगदी वनस्पती असतील किंवा तिथलं साध्या शेतामध्ये सुद्धा तुम्ही स्वतः आयसोलेट होऊ शकता. लहान मुलांची कशी काळजी घेतली गेली पाहिजे, अशा अनेक विषयांवर अगदी आयुर्वेदातील श्लोकांचा आधार घेऊन त्यामध्ये असलेला या रोगाचा किंवा या महामारीचा असलेला उल्लेख आणि पंचसूत्रीबाबत दिलेली महत्त्वपूर्ण माहिती, अशा अनेक गोष्टींबद्दल आम्हाला आज मार्गदर्शन केलं. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.